पूर्वीचा हा किल्ला आणि हे बघा त्या किल्ल्यावरती शौचालय आहे. दोन टाक नंबर 2, 3, 4, 5, 6 पुष्करणीच्या आजूबाजूला प्रत्येक ठिकाणी देवाच्या मूर्ती आहेत, पिंड्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण प्रत्येक किल्ल्यावर ते ज्या भगवान शंकरांच्या पिंड्या बघतो त्या गोल असतात, पण या किल्ल्यावरची ही पिंड आहे ना, ही चौकोनी आहे. चावंड किल्ल्यावरती आलं असताना तुम्हाला वाटेल आता मी काय दाखवतोय, पण एक अशी महत्वाची वस्तू तुम्हाला आता मी दाखवणार आहे. तुम्ही एकदम शॉक व्हाल की आश्चर्यचकित व्हाल. चावंड किल्ल्यावरची वस्तू ही बघा, पौराणिक शौचालय. मित्रांनो, 2000 वर्ष पूर्वीचा हा किल्ला आणि हे बघा त्या किल्ल्यावरती शौचालय आहे. आणि हे शौचालय कसं आहे बघा, एक म्हणजे या साईडला इथे आपण उभं राहून म्हणजे बसून शौच करू शकतो. आणि त्यानंतर आपला पाय सुद्धा भिजू नये म्हणून हे बघा, हे 2 दगड आहेत बाजूला कोरलेले आहेत, त्याच्यावरनं आपण इकडे बाहेर येऊ शकतो. आणि आपला शौचाचा जो मैला आहे ना, तो खाली जाण्यासाठी पण इथून सिस्टम होती, ती तुम्हाला आता दाखवतो. मित्रांनो, उघड्यावर शौचालय करू नका, हे 2000 वर्षापूर्वी सुद्धा आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवलेलं होतं की शौचालयामध्येच शौच करा, म्हणजे रोगराई पसरणार नाही. हे बघा, इंटरलॉक सिस्टम. इथून हा मैला सगळा काढायचा किंवा इथून कुठेतरी हा मैला बाहेर जात होता असेल. आणि ही सगळी त्याची सिस्टम एकदम सिस्टमॅटिक होती. हे दुसरं एक पाण्याचं टाकं पाहायला मिळतंय आपल्याला. पाणी नाही, आपण आता आलोय या साईडला, म्हणजे चावंड किल्ल्याच्या पुष्करणीमध्ये आलोय आणि किल्ल्यावरच्या मंदिराकडे ते आलोय. हे बघा, ही पुष्करणी दिसते. पुष्करणीच्या आजूबाजूला प्रत्येक ठिकाणी देवाच्या मूर्ती आहेत, पिंड्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण प्रत्येक किल्ल्यावर ते ज्या भगवान शंकरांच्या पिंड्या बघतो त्या गोल असतात, पण या किल्ल्यावरची ही पिंड आहे ना, ही चौकोनी आहे. आणि नंदी खालच्या साईडला आहे. हे बघा, चौकोनी पिंड आहे. स्ट्रक्चर कसं आहे, पूर्ण काय मंदिराचं वैभव होत असेल 1000-1200 वर्षापूर्वी. आणि आता मंदिराची काय अवस्था झालेली आहे. हे बघा, हा साईडला हे बघा, वरती किती स्ट्रक्चर भारी आहे मंदिराचं. चावंड किल्ल्यावरती हे बघा, हे किती पाण्याचे टाके आहेत. इथून उतरायचं आहे म्हणजे टाक्यांमध्ये जाण्यासाठी. आणि इथे दरवाजा, एक दरवाजावरती गणेशाची मूर्ती आहे. या टाक्यांच्या दरवाजावरती गणेशाची मूर्ती आहे. तुम्हाला आता वरून दाखवतो किती टाके आहेत ते पाण्याचे. हे बघा, हे एक टाकं, 2 टाका नंबर 2, 3, 4, 5, 6, 7 टाके आहेत. 7 टाके आहेत. कसले टाके आहेत यार. जरासं घ्या, मी तिकडून येतो. तसं मजा करतात ते, आनंद घेतात ते किल्ल्यावरचा. पाऊस पडून गेलेला इकडे, सगळ्या वाफा आहे बघा, सगळे गवत रुजलेलं. लेणी आहे तिकडे, चला लेण्याकडे. चला, तो आजोबांचं नाव लेणी आहे तिकडे. हे बघा, आणि हे बघा, हे जिथे जातो तिथे लोक वाट लावून टाकतात. आपले नाव वगैरे लिहून ठेवलेत, तुकाराम.
आजोबा आजोबाचं नाव. आजोबाची काही इज्जत आहे. हे बघ हा काकांचे ते. हे बघ काय यार वाट लावलेली शे. तुला तू त्यांना धरून मारेल. पप्पा खाली पप्पा जातो. हे टॉर्च आहे. हे बघ ही वेड्या लोकांनी ही नावं ठेवलेली. चार काय सांगावं या लोकांना यार. धरून मारायला पाहिजे. धर काय धरून मारायला पाहिजे. धरून मारायला पाहिजे ना. तटबंदी फक्त शिल्लक राहिला. त्याच्यावरती पण ही सगळी झाडावरती उगवलेली आहे. त्यामुळे काही वर्षानंतर ही पण भग्नावस्थेत. माकडाने हल्ला केलेला होता आमच्यावरती. चल चल चला 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 चला. पाण्याचं टाका इथे एक. हा ते केळी आहेत त्या रानटी केळी. इथे एक आपल्याला पाण्याचं टाका. चल 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 चला 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 पुढे चला. इथे पुढे दोन पाण्याचे टाके आहेत इथे. वाट आहे ना काय वरतीच वाट आहे. एक पाण्याची टाकी 2 पाण्याची टाकी तिथे. काय मड आहे ते. हे पाण्याची टाकी इथे 2 आहेत. 2-3 पाण्याची टाकी आहेत. हा दगड पडलेला आहे. त्या साईडला पाण्याचं एक टाक आहे. हे चला बघ एक पाणी. हे 2 आहेत पाण्याची टाकी. हे पूर्ण बुजलेलं आहे. आणि एक समोर पुढचं बुजलेलं आहे. आता इकडे परत आपल्याला इकडे 2 पाण्याची टाकी. म्हणजे एवढी पाण्याची टाकी आहेत ना गडावरती. नाही म्हणायला 15-20च्या आसपास टाकी आहेत. ती पण मोठी टाकी आहेत. आणि ह्याच्यावरून कळतं की किल्ल्यावरती किती मोठा राबता त्या काळी होता असेल. चला सावका चला. एका चला. हा घाबरायचं नाही. खाली आपल्याला दिसते नाही किल्ल्याची तटबंदी आहे. हे बघा इथे तटबंदी इकडे आहे. नाही खाली जायचं आपल्याला. 9:15 झालेले आहेत. पूर्ण गडाला वळसा मारून आता आम्ही आलोय. आणि आता जातोय सावंडा देवी मंदिराकडे. वरती आहे ते टेकडीवरती. पूर्ण टेकडीवरती मंदिर आहे. इथल्या गावकऱ्यांचं अभिनंदन करावं तेवढंच कमी आहे. देवीचं प्रशस्त मंदिर बांधलेलं आहे. छोटंसं का होईना पण बांधलेलं आहे. जुन्या मंदिराच्या काही अवशेष. चामुंडा देवी मंदिर स्तंभ बघा मूर्ती. चामुंडा देवीचं मंदिर. चला आता आमचं ऑलमोस्ट झालेलं आहे. किल्ला सगळा झालेला आहे फिरून. आणि उतरायला थोडा चार्ज भाकरवडी त्याच्या बदल इथं बरं. सकाळी जेव्हा आम्ही इथून उतरी मारली आम्हाला बाप्पा दिसले नव्हते. पण जोगेंद्र बाबांच्या लक्ष गेलं आणि समोरच्या एंट्रीवरती हे बाप्पा दिसले आपल्याला. इथेच बाप्पा.
दगडातील विहीर त्याला पाहायला मिळते इथे. हा पाठवा. विहीर बघायला आमचे सगळे. इथे बघा मध्येच तटबंदी. हा ती त्यावेळेला बांधलेली आहे तटबंदी काय पूर्ण. हे चोर दरवाजा ना, ही तटबंदी कधी कोसळू शकते पावसात. हे बघा मध्येच तटबंदी म्हणजे तिथे बोगदा होता, तिथे बोगदा होता त्याने तिथे ही केलेली आहे. मध्येच होती ती तटबंदी. हिऱ्यांची पण विहीर आहे ते सावकाश खोल असेल मला. विहीर हे पण हा पाणी असं का झालंय? खराब झालं तिथे. बाबा चला. आमची सगळी गँग उतरते बघा कशी ती. 1 2 1 2 1 2 1 2. थांबायचं नाही आणि पाणी खालीच सांडलं.